गेल्या 3 दिवसांपासून चोपडा तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याने सिंचन असलेल्या क्षेत्रावर मेच्या शेवटच्या आठवड्यात व जूनच्या पहिल्या आठवड्यात कापूस लागवड केलेल्या शेतात आता कापसाची वाढ बऱ्यापैकी झाली असल्याने पावसाने उघडीप दिल्याने शेतात शेतकरी कोळपणी करण्यात मग्न दिसत आहे। मेच्या शेवटच्या आठवड्यात ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली आहे। जून महिन्याचा तिसरा आठवडा सुरू असल्याने शेतात कापसाचे पीक बऱ्यापैकी डोलू लागले आहे। तर शेतामध्ये शेतकरी आता बैलजोडीच्या सहाय्याने कोळपणी करताना दिसत आहे। गेल्या वर्षी कापसाला शासनाने सुरुवातीला चांगला भाव जाहीर केला आणि तो भाव कायम टिकला नसल्याने कापसाचा भाव घसरला। कापसाला भाव मिळेल या अपेक्षाने घरातच कापूस भरला तरी देखील भाव वाढला नाही। शेवटी कमी भावातच कापूस विकावा लागला। कापूस लागवड केलेला आहे, आता कोळपणी सुरू आहे, त्यानंतर खते दिली जाईल, परंतु पाऊस आला पाहिजे अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करीत आहे। आपल्या शेतात कापूस लागवड कधी केली? 30 मेला करेल। 30 मेला। आता कापूस चांगला वाढत आहे कापसाला। वाढ चालू आहे, आता पाणी पाहिजे। आता पाणी पाहिजे। या वर्षी आपल्या जूनमध्ये पाऊस चांगला झाला। बरा झाला आहे। काही दिवस पाऊस कंटिन्यू होता, नंतर आता 2-3 दिवसापासून 4-5 दिवसापासून नाहीये। मग त्यामुळे आता शेतात काय काम करता आपण? कोळपणी चालू आहे। कोळपणी चालू आहे, म्हणजे जोपर्यंत देवाने उघडी दिले तोपर्यंत कोळपणी करून घ्या। कोळपणी मग नंतर खत वगैरे दिले जाते। मग खत टाकतो। अच्छा, किती काय क्षेत्र? हे 4 बिघे। 4 बिघे पूर्ण कापूस। पूर्ण। गेल्या वर्षी या कापसाला भाव कमी होता। आता कसं आहे, आता ते गव्हर्नमेंट जो भाव काढेल ते आता काय इलाज, आपण किती बी सांगा काय उपयोग होणार आहे आपला? नाही, म्हणजे जो शेतकऱ्याला जो खर्च असतो तो निघतो का? तो खर्च तर निघत बी नाही, काय वेळ का सालवर निघणार नाही खर्च का पैशात कमी पिकेल। पण ते काय इलाज आहे त्याला, भाव बी नसतो आणि भाव बी टाइमवर देतो नाही। सुरुवातले दावान जो भाव उतारा तो उठणार नाही। पण शेतकरी मग भाव वाढेल त्यासाठी घरात गरमासाठी गरमा उंदर खातच खराब आधी इलाज नाही त्याला। आपला आत्मा काहीच नाही ना शेवट। म्हणजे एक म्हणजे फक्त मेहनत करावं लागते शेतकऱ्यांना। मेहनत, भाव मिळाला तर मिळाला। मिळाला तर मिळाला।